हरे कृष्णा. सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये. आता येत्या काही दिवसातच एक नवरात्र उत्सव आपण साजरा करणार आहोत. तर त्यावेळेस ठरवलं की नवरात्र तर दरवर्षी लोक साजरे करतात, पण नवरात्रामध्ये काय असतं, मेन प्रमुख आकर्षण दांडिया असतं. दांडिया देवीचं स्थान कमी असतं, पण स्वतःला नाचायला भेटते, इंद्रतृप्ती भेटते आणि त्याचं नाव देतात रास दांडिया किंवा दांडिया उत्सव. सगळं उत्साहाने येतात. पण ह्या रास दांडियापेक्षाही सगळ्यात उच्च सिद्धांत आहे मनुष्य जीवनामध्ये देवीचे विविध अवतार आपल्या कार्यामध्ये, मनुष्याच्या जीवनामध्ये त्यांचा आशीर्वाद आणि कृपा असते आणि ते केने प्रकारे मनुष्य जीवनामध्ये कुठं ना कुठं आपल्याला मदत करतात. भौतिक जीवनामध्ये, रक्षणामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये सगळ्या ठिकाणी देवीचं स्थान आपल्या याच्यामध्ये आहे. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये जसं एका राधानाथ महाराजाला प्रश्न विचारला की महाराज, प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, म्हणजे एक राजकारणी असो, क्रिकेटपट्टी असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये तो सक्सेसफुली होण्याच्या मागं त्याच्या मागं स्त्रीचा हात असतो. तो तुमच्या मागं संन्यासाच्या आणि ब्रह्मचार्याच्या मागं कोणाचा हात असतो? हा प्रश्न महाराजाला विचारला. महाराजांनी उत्तर दिलं, आमच्या मागं राधाराणीचा आशीर्वाद असतो म्हणून आम्ही सफल होतो. म्हणजे ब्रह्मचारी किंवा संन्यासाला सफल व्हायचं असेल तर राधाराणी असल्याशिवाय तुम्ही सफल होऊ शकत नाही. म्हणजे एक संन्यासाला सुद्धा शक्तींचा आधार लागतो, देवीची कृपा लागते, तेव्हा तो सक्सेसफुल होतो. तसंच आपण जे मनुष्य जीवन जगत असतो, आपल्या जीवनामध्ये देवीचं कुठं ना कुठं, आणि किती प्रकारच्या देवी येतात? 10 प्रकारच्या देवी आपल्या जीवनामध्ये त्याचं महत्त्वाचं स्थान आहे. आणि ते व्यावहारिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, पारिवारिक जीवनामध्ये किंवा धार्मिक जीवनामध्ये यांचं कुठं ना कुठं स्थान आपल्याला आढळते. म्हणून आज आपण आपल्या शास्त्रामध्ये असे काही उदाहरणं आहेत की त्याने मनुष्य जीवनामध्ये काय काय कॉन्ट्रीब्युशन दिली आणि त्यांचा सहारा घेऊन आपण भगवत प्राप्ती कशी करू शकतो आणि त्याने जे दिलेले सिद्धांत आहेत ते आपल्या जीवनात, वैयक्तिक जीवनात आपण त्याला कसं पालन करू शकतो, पाहू शकतो. म्हणून पहिलं जे आहे भगवंताची प्रकृती आहे. भगवंत गीतेमध्ये म्हणतात, प्रकृती क्रियमानाने गुणे कर्माने सर्वशः अहंकाराई मूढात्मा करता आम्ही इति म्हणण्यात येत. भगवंत गीतेमध्ये त्या प्रकृतीचं वर्णन करतात आणि ती प्रकृती कोण्या गोष्टीतून काम करते? प्रकृती क्रियमानाने ती ॲक्टिवेट राहते, क्रियमानाने. पण ती कशी होती? गुणे कर्माने सर्वशः. गुण म्हणजे कोणते? 3 गुण, सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. आणि मग प्रकृती कर्माने गुणे कर्माने अहंकार मूढ आत्मा. मूर्ख व्यक्ती म्हणतो माझ्यामुळं चालतं. नाही, मनुष्याच्या जीवनामध्ये प्रकृती आणि गुणामुळं जीवन चालतं. आणि 3 गुण कोणते? सत्वगुण. सत्वगुणामध्ये आपण चांगलं कार्य करतो, धार्मिक क्रिया करतो, दान धर्म करतो, चांगलं बोलतो, चांगले कपडे घालतो, चांगलं खाणपिण असतं. त्याच्यानंतर रजोगुणी व्यक्ती आहे, त्याचा नाही का तो पॅशनेट असतो, त्याचे डिझायर्स असतात आणि नेहमी तो ॲग्रेसिव्ह मोडमध्ये असतो. आणि तमोगुण म्हणजे आळशी निद्रा, आजचं काम उद्या करू, उद्याचं काम परवा करू, पोस्टपॉन मेंटली राहते. ह्या 2 गोष्टीच्या आधारावर काय करते? प्रकृती आपल्या करते. म्हणून इथे 3 गुण हे आपल्या करते. म्हणून प्रकृतीची 3 शक्ती येतात. कोणत्या शक्ती? बहिरंग शक्ती, तटस्थ आणि अंतरंग शक्ती. बहिरंग शक्तीमध्ये जर पाहायला गेली तर मायादेवी येते, जी भगवंतापासून दूर घेऊन जाते, तिला बहिरंग शक्ती म्हणतात. आणि अंतरंग शक्ती म्हणजे जी भगवंताकडे घेऊन जाते. उदाहरणार्थ रुक्मिणी असो, सीतादेवी असो, राधाराणी असो, लक्ष्मी देवी असो, किंवा ज्या भगवंताच्या अंतरंग लीलेमध्ये सहभाग घेतात त्या अंतरंग शक्तीमध्ये येतात. मग आपण जे जीवात्मा आहेत ते कुठे आहेत? तर आपण या प्रकृतीच्या अधीन आहेत आणि आपण तटस्थ शक्तीमध्ये. तटस्थ म्हणजे जसं समुद्र आहे, समुद्राच्या ताटावर राहिले उभा तर तुम्हाला 2 पर्याय आहे, एक तर समुद्रामध्ये जाणं किंवा समुद्राच्या जी जमीन आहे त्याच्याकडे जाणं. जी जमीन आहे ती अंतरंग शक्ती आहे आणि जी बहिरंग आहे ते समुद्राच्या पाण्यासारखं आहे. तिथे गेलं की त्या लाटामध्ये किती खोल आहे, किती लाटा येतील याची कल्पना नाही. तसं हा भौतिक संसार त्या बहिरंग शक्तीमध्ये एवढं गुरफाटून जातं आहे की त्याच्यामध्ये तो पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरेसेन. म्हणून तटस्थ शक्तीवर जीवात्म्याचं कार्य, त्याच्यासमोर 2 चॉईस आहे, कुठं निवडायची. एक तर त्यांना अंतरंग शक्ती निवडायची का बहिरंग शक्ती निवडायची. मग याचं काय, कसं निवडतात? बघा, जसं सूर्य निघाला, कसा निघाला तुम्हाला कशावर कळतो? त्याचे पहिले किरण येतात, बरोबर.
म्हणजे किरण आले, प्रकाश आला की तुम्हाला समजतंय की सूर्य निघालेला आहे. तसंच भगवंत, सूर्य म्हणजे भगवंत आहेत आणि प्रकाश म्हणजे त्यांची शक्ती आहे. म्हणजे प्रकाशाला, सूर्यापासून प्रकाशाला वेगळं नाही करू शकत, अग्नीपासून उष्णतेला वेगळं नाही करू शकत, तसंच भगवंताला त्यांच्या शक्तीपासून तुम्ही वेगळं करू शकत नाही. मग कसं समजणार? तर आपण उदाहरण देतो. जसं हरे कृष्ण म्हणजे कृष्णाच्या पहिले नाव कोणाचं येते? राधाराणीचं. हरे राम म्हणजे पहिले कोणाचं नाव येते? सीताचं नाव येते किंवा राधाराणीचं नाव येतं. सीता राम, लक्ष्मी नारायण, राधा कृष्ण, विठ्ठल रुक्मिणी. म्हणजे पहिले शक्ती येते, नंतर शक्तिमान येतो. म्हणजे पहिले शक्तीचा आश्रय घेतला तर भगवंत भेटतात, नाही तर तोपर्यंत भेटत नाही. म्हणून ही प्रकृती 3 गुणातून 3 शक्तीद्वारे कार्य करतात आणि ह्या गुणामध्ये आपला राहतो. म्हणून पहिलं प्रकृतीच्या आधी नाही, ही पहिली शक्ती भगवंताची किंवा पहिला देवीचा अवतार. दुसरं आहे दुर्गा, म्हणजे बहिरंग शक्तीचं एक्सपान्शन, जे विस्तारित स्वरूप आहे दुर्गादेवी. दुर्गादेवी काय करते? तर दुर्गादेवी जर पाहायला गेलं तर भक्तांच्या जीवनात खूप महत्त्वाचं योगदान देते. बरं, साधारण व्यक्तीच्या जीवनात तर नाहीच, पण जे भगवंताचे अनन्य भक्त, शुद्ध भक्त आहे, ते सुद्धा दुर्गाचा आश्रय घेतात. म्हणून श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामध्ये जेव्हा भगवंत प्रगट होण्याच्या पहिले मायादेवीला सांगतात की तू अवतार घे. कुठं? यशोदा नंदाच्या घरी. आणि ती कन्या घेऊन येतात. कोण? वसुदेव. आणि कंस घेऊन जातो. जेव्हा माराय जातो आणि हातातून सटकल्यानंतर दुर्गादेवी प्रगट होते आणि म्हणते, अरे मूर्ख कंसा, तुला मारणारा शत्रू कुठेतरी जन्माला आहे. म्हणजे तिथं, आणि भगवंतानं प्रगट होण्याच्या पहिले तिला किती नावं दिले माहीत आहे? 9 नावं दिले. नारायणी, माधवी, ईश्वरी, भद्रा, कालिका, चंडी, अशा ईशान्य, पुन्हा नंतर काव्य, अशा 9 नावं दिले. आणि मग दुर्गादेवी म्हटली, माझं काम काय इथं? ते म्हटले की भौतिक जीवनामध्ये जे कोणी जीवात्मा आहेत त्यांना नाही का त्यांच्या भौतिक इच्छा पूर्ण करायचं काम कर, मी असा आशीर्वाद देतो. आणि मग दुर्गादेवी तिथून अदृश्य झाली होती. तर एवढंच नाही तर ती भक्तांची इच्छा तर पूर्णच करते, पण जे आध्यात्मिक स्तरावर जे भगवंताचे नित्य पार्षद आहे त्यांच्यासुद्धा जीवनात मदत करते. कोणतं आहे? तर पहिल्या स्कंदामध्ये उदाहरण घ्या. जेव्हा भगवंत बद्रीनाथमध्ये जेव्हा वेदव्यास ग्रंथ लिखाण करायला बसले होते, तर भगवंत प्रगट झाल्यानंतर भगवंताची जी सावली होती, छायाने विभूती दुर्गा, जे म्हटलेल्या श्लोकामध्ये की छायाने यस्य भवंती विभूती दुर्गा इच्छानुरूपेण यस्य चेष्टिता गोविंदादि पुरुषम तमाम भजामी. ती मायाशक्ती दुर्गादेवी भगवंताची वेदव्यासानं पहिलं मायादेवीचं दर्शन घेतलं. श्रीमद भागवतात पहिलं वर्णन आहे. दुसरं आहे श्रीमद भागवतामध्ये कोणतं फेमस? रुक्मिणीनं कोणाची पूजा केली? अंबिका देवीची पूजा केली. आणि अंबिकेची पूजा करताना काय म्हटली? हे अंबिके, माझ्याकडे जे काय असेल ते मला कोण भेटू दे? भगवान कृष्ण भेटू दे. म्हणजे रुक्मिणीला कृष्ण पती पाहिजे, तरी कोणाचा सहारा घेतला तिनं? दुर्गादेवीचा घेतला. आणि दुर्गादेवीच्या कृपेमुळं आणि मग भगवंताने त्या अंबिकाच्या मंदिरातून हरण केलं. एवढं नाही तर श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामध्ये कात्यायनी, ज्या गोपिका कात्यायनीची उपासना करीत होत्या. आणि काय उपासना करीत होत्या? की आम्हाला भगवान कृष्ण पती भेटू दे. आणि मग कात्यायनी, मग भगवंत प्रगट झाले, मग त्यांचं वस्त्र हरण केलं आणि मग भगवंत तिथे त्यांना पतिरूप प्रगट झाले. म्हणजे गोपिका असो, भगवंताची जी पत्नी ती असू द्या, यवन हे भक्त रुक्मिणीसुद्धा, प्रभूजी कृष्णाला शांत थोडं हां. तर एवढं हे तर झालं, पण भगवंत ह्या शक्तीचं वर्णन कुठं करता माहिती आहे का? भगवद्गीतेमध्ये भगवंत माता दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्ताया. म्हणजे दुर्गादेवीचं वर्णन भगवंत गीतेमध्ये पण करतात. माझी मायाशक्ती अतिशय दुस्तर आहे, पण याला पार करणं अतिशय कठीण आहे. पण भगवंत काय म्हणतात? मामे अपरपदन्ते माया मे तरंती ते. जो मला शरण येतो तो मायाशक्तीला सहज पार होऊ शकतो. आणि भगवंत म्हणजे भौतिक जगामध्ये दुर्गादेवीचं आपल्याला भौतिक इच्छा पूर्ण भगवंत भेटतात, पण या भौतिक जगातून मुक्त व्हायचं असेल तर दुर्गादेवीचा आश्रय. जेव्हा मी महाभारत वाचत होतो
तर महाभारतामध्ये युद्ध होण्याच्या पहिले भगवंत स्वतः दुर्गा सप्तमी कोणाला वाचायला होता माहिती आहे का? अर्जुनाला वाचायला होता. तुम्ही जर डीपमध्ये स्टडी केलं तर अर्जुन प्रश्न विचारतो, भगवंत तुम्ही असताना असं का? ते म्हणजे संहार शक्ती, या सृष्टीमधला जो प्रलय आहे ह्या सगळ्यांना नाश करण्यासाठी दुर्गादेवीची शक्ती खूप महत्त्वाची असते. म्हणजे भगवंत काय करतात, आपल्या शक्तीला प्राधान्य देतात. म्हणजे अर्जुनाच्या जीवनातसुद्धा भगवंत स्वतः रेफरन्स करतात की दुर्गादेवीची सप्तमी कर. तुळशी लक्ष्मीने सुद्धा कोणाची वर्शिप केली? रुक्मिणीने कोणाची वर्शिप केली? अंबिका केली. गोपिकानं कोणाची वर्शिप केली? कात्यायनीची केली. आणि जेव्हा वेदव्यासाला ग्रंथ लिहायचं तर कोणाची त्यानं दर्शन कोणाचं घेतलं? भगवंताच्या मायाशक्तीचं दर्शन घेतलं. म्हणून इथे मायावश हे जर पाहिलं गेलं तर कंसाला चेतावणी दिली आणि भगवंत आपल्याला हे शिकवतात की दुर्गादेवीसुद्धा आपल्या जीवनात कार्य. तर ही दुर्गादेवी आहे कोण? तर ह्या जगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला आसक्ती वाढवणार असते. जेव्हा सृष्टी होते त्या सृष्टीमध्ये त्रिशूळ असतो तिच्याकडे. त्रिशूळ कोणता? म्हणून ते नळ. पण त्रिशूळाचा अर्थ काय माहिती आहे तुम्हाला? तर 3 क्लेशानं ती दंड करते. आधी भौतिक, आधी दैविक, आधी आत्मिक क्लेशानं जीवात्मा याला नेहमी दंडित असतो. पण जेव्हा तो जीवात्मा भगवंताचा आश्रय घेतो तेव्हा ती दुर्गादेवी त्या त्रिशूळाचा प्रहार कोद होत नाही. पण जे भौतिक जगामध्ये इंद्रियतृप्तीमध्ये भगवंत भक्ती सोडून देतात त्यांच्या जीवनामध्ये दुःख देते. म्हणून काही लोक या जगामध्ये भौतिक संपदा पाहिजे असेल, दुकानामध्ये दुर्गादेवीची जास्त उपासना केली जाते. तर हे भगवत प्राप्तीला मदत करतं. पण भगवंतापासून दूर गेलं त्याला दंड देण्याचं काम करतं. ही दुसरी भगवंताची शक्ती आहे किंवा दुसरी देवी. तिसरी आहे लक्ष्मी, सगळ्यात फेमस डिपार्टमेंट. आपण मार्गशीर्ष महिना असो किंवा लक्ष्मीपूजन असो किंवा तिन्ही सांजा असेल तर आपण दार उघडतो का? लक्ष्मी येऊ. पण लक्ष्मीचे 2 स्वरूप आहेत. तसे भरपूर आहेत. भाग्यलक्ष्मी, श्रीलक्ष्मी. जर पाहायला गेलं लक्ष्मीचे स्वरूप आहे. पण भागवतामध्ये याच्यामध्ये जर पाहायला गेलं लक्ष्मीचं वर्णन येतात. श्रिया कांता कांता परमपुरुष कल्पत्रो गोविंदादी पुरुष. म्हणजे ब्रह्मसाहित्यामध्ये श्रिया ह्या शब्दाचा अर्थ कुठे देतात? लक्ष्मी देवीला देतात. आणि लक्ष्मी त्याच्यानंतर लक्ष्मी किती येतात? एक नाही तर त्या लक्ष्मी सहस्र हजारो लक्ष्मी भगवंताच्या वैकुंठ धामात सेवा करीत असतात. आणि भगवंतानं तिला स्थान कुठे दिलेलं आहे? चरण कमलाजवळ दिले. तर अशी लक्ष्मी देवी 2 रूपामध्ये असते. जे भक्त असतात भक्ताच्या जीवनामध्ये ती गरुडच्या रूपामध्ये येते आणि ती स्थिर होते. कशी गरुडाच्या? कारण ती नारायणासोबत असली तर गरुडावर बसून येते. जो व्यक्ती नारायणाची उपासना करतो तर नारायण आल्यावर लक्ष्मी येते आणि ती लक्ष्मी टिकून राहते. आणि जे नारायणाची उपासना नाही करत, केवळ लक्ष्मीच्या मागं लागते, त्यावेळेस ती लक्ष्मी घुबडावर बसून येते. ते म्हणतात उल्लू कपट्टा. उल्लू कपट्टा का म्हटलेलं आहे? त्यावेळेस लक्ष्मी ती कशी राहते? चंचल असते. आणि ती चंचल लक्ष्मी ह्या दारातून उघडलं त्या खिडकीतून गायब. म्हणजे लक्ष्मीचं काम काय? भक्ताच्या घरात ती टिकून राहते पण भौतिकवाद्याच्या जीवनात ती टिकत नाही. म्हणून लक्ष्मीचं हेक्कू दिलेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं ती धन नियंत्रित करते. भक्ताचा असो का भौतिकवादीचा असो, पण भक्तांना ती सपोर्ट करतो. म्हणून इथे जे काय दिलेलं कोणतं धन देते लक्ष्मी? तर ऐश्वर्य ते देते पण सगळ्यात मोठं धन आहे ती भगवत प्राप्तीचं धन देते. कसं देते? तर त्यावेळेस जास्त ऐश्वर्य आलं तर भगवंतापासून दूर जाण्याची शक्यता असते. पण कुंती महाराणी काय म्हणते? निष्कंचन अगोचर अकिंचन गोचर. भगवंत तुम्ही अकिंचन व्यक्ती आहेत ना त्यांना तुम्ही प्राप्त होतात. जे धनवान व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही प्राप्त होत नाही. मग लक्ष्मी भगवंताचं धन आपल्याला प्रदान करते. मग लक्ष्मी त्याच्या आटपाट नगरात राजा होता, श्यामला नावाची राणी होती. ह्या कथा करणं ठीक आहे. पण त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेव्हा आपण पूजा करतो तर तिला एक धन मागायचं. कोणतं धन मागायचं? की हे लक्ष्मी देवी तुझे पती मला दे, मला नारायण भेटू दे. ह्या भावनेनं जेव्हा तुम्ही लक्ष्मीची पूजा करतात ती दुर्गादेवी, लक्ष्मीचंच एक्सपान्शन अंतरंग शक्ती म्हणजे दुर्गादेवी किंवा लक्ष्मी हे भगवंताची शक्ती आहे आणि ती करते. म्हणून याच्यामध्ये निष्कंच लोकांसाठी किंवा भक्तांसाठी ती प्रेममय व्यवहार करते. भक्तासाठी ती घुबडावर बसून येते
भौतिकवादी लोकांसाठी घोबडावर बसून येते आणि भक्तासाठी कोणावर येते? ती गरुडावर बसून येते आणि ती नेहमी टिकत राहते. हे दुर्गादेवीचं आपलं देवीचं किती रूप आहे? तिसरं. पहिलं प्रकृती, दुसरं काय? दुर्गादेवी, तिसरं लक्ष्मी, चौथं आहे सावित्री. सावित्री कोण आहे? ब्रह्माजीची पत्नी. तिला वागेश्वरी पण म्हटलं जाते, सरस्वती पण म्हटलं जाते. तर ही सावित्री किंवा ही देवी कोण आहे? गायत्रीच्या रूपामध्ये येते. आणि गायत्री रूप काय आहे? तर याच्यामध्ये श्रीमद आपलं ब्रह्मसंहितेमध्ये गायत्री गायम तस्य तस्माद भिवंत सरोजम गोविंदादि पुरुषम तमाम भजामी. ब्रह्माजी स्वतः म्हणतात की गायत्री कुठून प्रगट झालेली आहे? जेव्हा भगवंत वेणुनाद करत होते त्या वेणुनादाच्या ध्वनी स्वरातून नाही का गायत्रीचा प्रगट झालेले, म्हणून काम गायत्री म्हटलेले. काम गायत्री करत असताना त्या काम गायत्रीमध्ये भगवान जे गोपाल आहेत त्या गोपालचं स्मरण केलं तर ती गायत्री करताना 2 इच्छा पूर्ण होतात. म्हणजे आध्यात्मिक इच्छा धरली तो भगवत प्राप्ती होते, पण गायत्री करताना तुमची जर भौतिक इच्छा असेल तर तो भौतिक इच्छा पूर्ण होतात. म्हणून त्या गायत्रीच्या माध्यमातून भगवत भक्ती पण भेटू शकते, पण त्याच गायत्रीमध्ये भौतिक इच्छा पण पूर्ण होतात. म्हणून बाहेर गायत्री परिवार आहे लोक, आणि गायत्रीचा जप असं कोणी नाही करू शकत. जो गुरुनं जर दिला तर तो प्रामाणिक जेव्हा तुम्ही जप करता त्याचा प्रभाव पडतो. जेव्हा तुम्ही स्वतःचं पुस्तक घेऊन वाचून जप करताना त्याचा प्रभाव पडत नाही. शास्त्राचं याचं मत आहे. आणि ही गायत्री काय करते? तुम्हाला मंत्रामध्ये सर्वश्रेष्ठ मंत्र म्हटलेला आहे गायत्रीचा, आणि भगवंत तर त्यांनी बाकीच्या गोष्टी पण प्रदान करते. हे देवीचं चौथं रूप आहे जे आपल्या जीवनात कॉन्ट्रीब्युशन करतं आहे गायत्रीच्या माध्यमातून भगवत प्राप्ती. आणि गायत्रीचं वर्णन कुठे येते? ब्रह्मसंहितेमध्ये. आणि श्रीमद भागवताचा पहिला स्कंद आहे. काय म्हणजे धीमही प्रचोदया, म्हणजे वेद व्यास नाही का गायत्री बरोबर भगवंताचं स्मरण करण्यासाठी तिथं वर्णन येते. आणि ह्या गायत्रीचा सार रूप कशामध्ये? श्रीमद भागवतामध्ये. म्हणजे स्टार्टिंगलाच गायत्रीचं महत्त्व सांगून टाकलेलं आहे. आणि आपल्याकडे बी आर्चविग्रहांची उपासना करण्यासाठी ब्राह्मण दीक्षा महत्त्वाची असते, तेव्हा तुम्ही आर्चविग्रहाची उपासना करू शकतात. तर अशा प्रकारे हे दिलेले. त्याच्यानंतर चौथं जे आहे, 5वं, लक्ष्मीनंतर आपलं सावित्रीनंतर सरस्वती. साधकांसाठी किंवा सगळ्यांसाठी ही सरस्वती कोणाची देवता आहे? बुद्धी आणि विद्याची देवता आहे. जो भक्ती असतो, भक्ती पालन करतात. बरेच लोक ग्रंथ वाचतात ना, ते ग्रंथ त्यांना समजत नाही, ते विचलित होतात की अरे आम्ही एवढे ग्रंथ वाचतो पण आम्हाला कळत कसं नाही ग्रंथ वाचताना. त्याचं कारण काय आहे? सरस्वती देवीची जोपर्यंत कृपा होत नाही, म्हणजे भौतिक शिक्षण जरी घ्यायचं असेल तर तुम्हाला सरस्वतीची गरज आहे. तसंच आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला सरस्वतीची गरज पडते. म्हणून मराठवाड्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये बासर नावाचं एक ठिकाण आहे, एकमेव सरस्वतीचं मंदिर आहे. तिथे आज बी साऊथ इंडियामध्ये कोणी जर जात असं ना, पहिले लहान मुलांना नाही का तिथून अक्षरं लिहायला लावतात. कोणते अक्षरं? आ, ई, उ हे सगळे अक्षरं लिहतात याच्यामधले, अंकामधले. आणि मग ते मुलगा शिकायला सुरुवात करतो. तर हे तुम्ही आलतात ना वाटतं बासरला? कोण? हां तुमच्यापैकी? हां आलेलं. नांदेड. तर ते प्रमुख स्थान आहे, एकमेव भारतातलं ते सरस्वती स्थान आहे. तर ही सरस्वती काय करते? जर त्यांची कृपा झाली तर तुम्हाला ग्रंथ समजू शकतात, आणि त्यांची कृपा नाही झाली तर तुम्हाला ती ग्रंथ कधी समजू शकत नाही. म्हणून ते काव्य शक्ती प्रदान करते, त्याला वागेश्वरी म्हटलेले. आणि भक्ताला सरस्वतीचे 2 काम आहेत. एक म्हणजे ग्रंथ समजण्यासाठी बुद्धी प्रदान करते, आणि दुसरं वाक्चातुर्य याचं पण. आणि रामायणामध्ये याचं वर्णन कुठे येते? जेव्हा मंथरा भगवान रामचंद्र जात होते, देवी देवतांना चिंता झाली काय करायचं. त्यावेळी देवदेवता कोणाकडे गेले? सरस्वतीकडे गेले आणि म्हटले तुम्ही आता मंथराच्या जीवेवर बसा आणि सगळा खेळ काय करा मांडून टाक. आणि सरस्वती चिंतेमध्ये लागले की मला कोणतं मोठं काढणं नाही का. ते म्हणले जरी काम कठीण जरी असेल पण त्यामुळं देवतांचं, मनुष्याचं आणि सगळ्यांचं कल्याण होणार आहे, त्यामुळं तुम्ही काय करा, मंथराच्या जीवेवर निवास करा. म्हणून सरस्वती जर जीवेवर बसली, तिचे 2 काम आहेत. चांगलं बोललं
तर चांगला रिझल्ट भेटेल, वाईट बोलले की त्याचं नुकसान आहे. म्हणून सरस्वती जर कृपा झाली तर लक्ष्मी भेटू शकते. म्हणजे डिग्र्या भेटल्या तर लक्ष्मी भेटते, डिग्री नाही भेटली तर लक्ष्मी भेटत नाही. आजकाल तर लय अवघड आहे. आणि म्हणून याच्यासाठी ती काव्यशक्ती प्रदान करते. आणि भगवंताच्या भक्ती, ज्याला संगीत किंवा गायन करायचं, संस्कृत करायचं, तर सरस्वतीची कृपा पाहिजे असते. हे देवीचं कितवं कृपा आहे? 5वं अवतार आहे. त्याच्यानंतर भगवंताची कृपाशक्ती कोण आहे? राधा राणी. भक्तीमध्ये प्रगती करायची असेल आणि भगवंताला प्राप्त करायचं असेल, स्वतःच्या बळावर भगवंत प्राप्ती होत नाही. म्हणून आपल्या अल्टरमध्ये जेव्हा तुम्ही जातात ना, अल्टरमध्ये गेल्यानंतर पहिले गुरु शिष्य परंपरा आहे, त्याच्यानं गौरनेता आहे आणि राधाराणी शिकवते अशा पोजमध्ये. इस्कॉनची राधाराणी अशी कमी दिसेल, फुकटचा आशीर्वाद कधीच राधाराणी देत नाही. बऱ्याच मंदिरामध्ये आशीर्वाद असतं ना, दर्शन घ्या ना आशीर्वाद, नाही, राधाराणी इथं शिकवती. यांची जर सेवा केली तुम्ही प्रत्येकानं, तरच मी नाव तुमचं रेकमेंड करते. अशी पोजमध्ये तुम्ही यांची सेवा करता तरच मी नाव रेकमेंड करेन. आणि बघा, बाप खडूस असेल, पोरानं काही मागितलं देणार नाही. पण पोरगं जर आईकडे गेलं म्हणे, आई माझं एवढं काम करून दे ना बाबाकडून, नाही आहो करून द्यावं याचं काम, ते लय अटकून गेलाय तो हे करतो. आईच्या ऑर्डरनुसार बाप नाही का त्याच्याकडे काही बघत नाही, लगेच त्याची इच्छा पूर्ण करते. त्याच प्रकारे भगवंत आपल्या बासुरी वाजवत आहेत, आपल्या लीलेमध्ये मग्न आहेत, आपल्याला काही घेणे देणे नाही. पण जेव्हा राधाराणी रेकमेंड करते की भगवंता हा जीवात्मा भक्ती करतोय, याच्यामध्ये इंद्रिय याचे विचलित आहेत, भक्तीमध्ये अपूर्णता आहे, भक्ती परिपूर्ण आहे, सगळं गडबड गोंधळ आहे, पण तुम्ही याला काय करा? स्वीकार करा. मग भगवंत काय करताला? स्वीकार करतात. आणि म्हणून इथे लादणी शक्ती कृपा प्रदान करते आणि ती भगवंतापेक्षा जारशी म्हणून आपल्याकडे श्लोक म्हटला जातो, कोणता आहे? तप्त कांचन गौरांगिनी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामी हरिप्रिय. की हरिप्रिय, ते हरीला प्रिय आहे. आणि जो हरीला प्रिय आहे आणि हरिप्रिय असल्यानंतर आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा भगवंत, तुम्हाला माहिती आहे का, बालाजीहून दर्शन घेऊन कोणी आलं आणि कोल्हापूरला जर गेलं तर ते दर्शन पूर्ण होतं. आणि तिथे एक नवीन रेल्वे चालू केली ते, तर रेल्वेचं नाव काय द्यायचं होते सजेशन दिलं होतं, तर सगळेजण नाव देत होते. मग इस्कॉनच्या भक्तांनी नाव ठेवून दिलं हरिप्रिया एक्सप्रेस. आणि ते रेल्वेने मान्य केलं. आज बी त्या ट्रेनचं नाव काय माहिती आहे का? हरिप्रिया एक्सप्रेस. सगळेजण आम्हाला हरिप्रिया एक्सप्रेसनं जायचं. कोणाकडे? कृष्णाकडे जायचं. म्हणजे तुम्हाला कोल्हापूरहून आपलं तिरुपतीला जायचं असेल तरी हरिप्रियाचा आश्रय घ्यावा लागतंय भौतिक जीवनामध्ये. तर आध्यात्मिक जगाकडे जायचं असेल, राधाराणीकडे जायचं असेल तर तुम्हाला हरिप्रियेची गरज आहे. तुम्ही म्हणा कसं आहे प्रभूजी, मंत्र नुसता कृष्णाचा जप केला तर अजिबात नाही. पण पहिले काय टाकू लागते? हरे कृष्ण, सीताराम, राधे कृष्ण. आणि म्हणून वृंदावनमध्ये कृष्णाला अजिबात काही किंमत नाही आहे का? अजिबात नाही. सगळ्या झाडावर, झुडपावर, भिंतीवर एकच नाव होते, राधे राधे राधे. भक्तीचा ठाकूर महाराज म्हणतात, आम्हाला कृष्णाची पूजा करायची काही इच्छा नाही, आम्ही करू शकत नाही. आम्ही भगवान कृष्णाची उपासना का करतो माहिती आहे का? ते आम्हाला राधेला आवडतात म्हणून आम्ही त्यांची उपासना करतो. आता त्या आचार्याचे स्तर लय मोठा आहे, आपण नाही कल्पना करू शकत. म्हणून ते एका ब्रजवाशाला प्रश्न विचारला, का हो तुम्ही राधाराणीची का हे करतात? तर ते म्हणतात, कृष्ण काय दिया, ठाकुर जी तो ध्यान नहीं देंगे, लेकिन लाडली बोलेंगे ना ठाकुर जी को, इसको ले लो, तो ठाकुर जी मना नहीं कर सकते, इसलिए हम राधा रानी के पीछे. म्हणून राधा वृंदावनमध्ये तिथे सगळीकडे राधा राणी आणि रिक्षावाले असो सगळेजण राधे राधे म्हणतात. कोण्या जातीचा असो, कोण्या धर्माचा असो, राधे 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 राधे. जसं आम्ही याला गेलतो द्वारकेला, तर द्वारकेमध्ये 2 द्वारका मला आठवलं. त्या द्वारका आपलं सिग्नल आहे आपलं नाशिकला, तिथे मुसलमान लोक सुद्धा द्वारका 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 चलना आहे, द्वारका चलना आहे. मी नांदेडला गेलो होतो, नांदेडला तिथं विष्णुपुरी प्रकल्प, विष्णुपुरी 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 विष्णुपुरी. तर त्यावेळेस म्हटलं वा, असे तर नावं नाही घेणार, पण त्याच्यामुळं नाव. आणि तिथे बेट द्वारकेला जायचं, तिथं 100% मुस्लिम आहेत. पण ते म्हणतात
द्वारकाचल नाही ठाकूरजी का दर्शन, द्वारकाधीश म्हणजे दिवसभर किती जप करतात ते, म्हणजे एने प्रकारे भगवंताचं नाव घेतात ते. तर सांगण्याचा मुद्दा असा तर इथे राधाराणी ती काय करते, भक्ताला भगवंतापुढे करते आणि भगवंत त्याचे स्वीकार करतात. तर हे लादळ शक्ती आहे, कृपा शक्ती आहे, हे दिलेलं आहे. हे कितवी शक्ती भगवंताची? 6वी. त्याच्यानंतर भगवंताची आणखीन एक शक्ती आहे कालिका शक्ती. ही जी काली शक्ती आहे ती काय करते, भक्ताचं रक्षण करते. विष्णू भक्ती जेव्हा तुम्ही करतात तर स्वतः कालिका आपल्या भक्ताचं रक्षण करते. कशी करते? जेव्हा जड भरत महाराजाचा प्रसंग आहे, पहिले भरत महाराज होते आणि भरत महाराजानंतर जड भरत झाले आणि जड भरत झाल्यानंतर जेव्हा ते कोण्या अवस्थेत होतं भरत महाराज? ब्रह्मभूत अवस्थेत होते, भगवंताच्या एक भक्तीमध्ये एवढे तल्लीन होते. पण जेव्हा त्यांच्या भावाने त्यांना नाही का शेतामध्ये काम करण्यासाठी पाठवल्यानंतर शेतामध्ये ते बारे धरू लागले, पाणी फुटलं, तर त्या पाण्याचा बांध कसा रोखायचा म्हणून भरत महाराज तिथं झोपले आणि झोपल्यानंतर त्या शेतातले डाकू जे होते ते शोधत होते की कोणतरी नर बळी दिला पाहिजे. आणि जेव्हा त्यांनी भरत महाराजाला पाहिलं त्यांना असं वाटलं की सगळ्यात चांगला बली देण्यासाठी धष्टपुष्ट तेजस्वीपणा आहे, याची बळी देऊया. त्यावेळेस भरत महाराजांना कोणती प्रतिक्रिया दिली नाही, कोणती रिॲक्शन नाही दिलेली. याला म्हणतात धैर्यवान किंवा धीर पुरुष. जगातली कोणतीही अवस्था विचलित होत नाही, त्याला धीर म्हणतात. नाही तर धीरज नाव ठेवणं, धैर्यवान नाव ठेवणं सोपं असतं, पण जीवनामध्ये काही प्रसंग येतात ना तेव्हा तुम्ही किती धीर राहतात त्याच्यावर तुमची खरी परीक्षा आहे. म्हणून इथे धैर्यवान जे धीर असे भरत महाराज जेव्हा डाकू घेऊन गेले, त्यांना स्नान घातलं, भोजन खाऊ घातलं, नवीन वस्त्र घातले आणि जेव्हा बळी द्यायचा प्रसंग आला, कोणासमोर बळी देत होते? कालिकेच्या समोर बळी देत होते. त्यावेळेस जसे ती बली देणार तो ब्राह्मण, तर साक्षात कालीदेवी प्रगट झाली आणि आपल्या जे काही राक्षस गण होते त्यांना सोबत येऊन नाही का सगळ्याचे मस्तक छाटले आणि त्याच्यातून रक्तपान करू लागले. आणि रक्तपान तर त्यांच्या ज्या संगीने त्या करीत होत्या, पण तिथं त्यांच्या संगीने काय करत होत्या, त्या डाकूच्या मस्तकासोबत फुटबॉलसारखं खेळत होत्या. म्हणजे ते काय सांगत होते की जे माझे इष्टदेवता आहेत आणि ते इष्टदेवताचे भक्त कोण आहेत? नारायणाचे भक्त आहेत जड भरत, यांच्याप्रती तुम्ही अपराध करतायत. म्हणून ती दगडातून प्रगट होऊन भक्ताचं रक्षण केले. म्हणून जो विष्णू भक्त असतो ना, स्वतः देवी त्याचं रक्षण करते, हे आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. म्हणून कधी जेव्हा दुर्गादेवीच्या मंदिरात जातात ना, तर ती भगवंताची शक्ती आहे, ती भक्ताचं रक्षण करते. आणि जेव्हा तिच्याकडे जाताना एकच प्रार्थना करायची, भगवंता हे देवी तू भौतिक गोष्टी सगळ्या देतेस, पण मला नारायण भेटू दे. ही भावना जेव्हा ठेवतात ना ती जास्त प्रसन्न होते. आता कालिकेला जास्त सकाळीच्या 9 दिवस वर्षभर कोणत्या कालिकेच्या मंदिरात फिरकत नाही. ह्या रेणुका देवीच्या मंदिरात 9 दिवस असा ऊत येतो, बाबा बाबा बाबा. आता काही जणांचा ऊत वेगळा असतो. कॉलेजचे पोरी सकाळी जातात पायी, तिथं जाण्याचा मार्गच वेगळा. संध्याकाळी वेगळ्याच मोडमध्ये जातात, गरबा खेळायला जातात आणि गर्भदान करतात तिकडं. वाईट हा शब्द बोलू नये, पण भयंकर अवस्था आहे. दुर्गादेवी एवढं हे पनिशमेंट करते. म्हणून इथे जी कालिका आहे ती आपल्या स्वामीचं मत करते आणि जे स्वामीचे भक्त आहेत त्या स्वामीच्या भक्तांचं काय करतात? रक्षण करते आणि जे असुर आहेत त्यांचा नाश करण्याचं काम करत आहे. ही देवीचा एक अवतार आहे. त्याच्यानंतर भगवंताची आणखीन एक शक्ती आहे, तिला म्हणतात गंगा शक्ती. गंगा देवीच्या रूपामध्ये ती काय करते? जे पतित पावन आहेत, दिनहीन आहेत, अशांचा उद्धार करण्यासाठी बर्मो लोकातून ती ह्या भोवतलावर येते. का बरं येते? त्याचं कारण 2 सांगतात. एक तर जे पापी दुराचारी आहेत, जेव्हा पहिल्यांदा ती प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर ते म्हणले की माझ्याकडे पापी दुराचारी येऊन स्नान करून काय करते? मला दूषित करते. त्यावेळेस भगवंत म्हणते काळजी करू नकोस, तुझ्यामध्ये साधू संत येऊन स्नान करते आणि तुला पवित्र करते. तर ही भगवंताची जी शक्ती आहे, कशी आहे? भगवंताच्या तिचं एक नाव आहे विष्णुपदी किंवा भागीरथी, अलकनंदा, मंदाकिनी हे नावं दिलेले आहेत. पण विष्णुपदी काय करते? जिवंतपणे
पवित्र करते आणि मेल्यानंतरसुद्धा करते. कसं? जिवंतपणे स्नान करायला जातात, मेल्यानंतर अस्थि विसर्जन करायला होते, आणि तिसरं जेव्हा तुम्हाला तर्पण करायचं असेल तरी पाणी लागतं. म्हणजे गंगा. आणि यवन तुम्हाला कोणती पूजा पाठ करायचं ना, तो ब्राह्मण काय म्हणतो, लावा डोळ्याला पाणी, अक्षतम समर्पयामी, धूपम समर्पयामी, लाभस्ते श्याम समर्पया. आता डोळ्याला कोणतं पाणी लावतात? नळाचं, विहिरीचं, बोरचं नाही. त्याच्यामध्ये पाणी स्थापित केलं जाते. कोणतं पाणी? गंगा, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी, यमुना, सरस्वती, जलस्मिनी सोकुरू, श्री विष्णू, श्री विष्णू, श्री विष्णू, अशा सप्तनद्याचं स्मरण केल्यानंतर ते पाणी स्थापित होते. आणि मग तुम्ही ते गंगाजळ डोळ्या लावून, डोळे का पवित्र करतात? की आपलं म्हणजे भगवंताचं दर्शन घ्यायचं असेल तरी तुम्हाला चंद्रभागेला पहिले दर्शन घ्यावं लागतं. वृंदावनमध्ये गेलं तर पहिले यमुनाचं दर्शन घ्यावं लागतं. आणि तुम्ही शुक्ताला यायला गेले तर पहिले गंगेचं स्नान करावं लागते. म्हणजे पहिले स्नान सांगितलं, नंतर दर्शन सांगितलं. पूजा करण्याच्या पहिले डोळ्याला पाणी लावा, नंतर पूजा करा. आणि म्हणजे पाप मोचनी म्हटलेलं आहे अशी गंगादेवी आहे. आणि ती काय करते? दोन गोष्टी करते. एक तर मनुष्याला पवित्र करते आणि दुसरं शुद्धता निर्माण करते. तर अशी ही त्रिलोकाला पावन करते. आणि ही भगवंत शक्ती आहे. म्हणजे जिवंतपणे ती कामाला येते. तर विष्णुपदी काय आहे? तर भगवान वामन देवाच्या चरण कमलातून ती प्रगट झाली आणि हळूहळू ह्या भोवतलावर आलेले. तर मनुष्याला नाही का ती पवित्र करते, ही भगवंताची शक्ती. म्हणून असं म्हणतात, एकदा तरी माणसाने गंगाचं स्नान केलं पाहिजे, यमुनाचं स्नान केलं पाहिजे. गंगा, गोदावरी, नर्मदा, कावेरी याच्यातून तुम्ही स्नान केलं. नाही करू शकले तर कोणी पाणी आणून ते बुटकं भेटतं, ते 2 थेंब टाकून तुम्ही स्नान करू शकता. ते बी नसेल, नाशिकचं भाग्य असं की गोदावरीचं पाणी आणून तुम्ही टाकू, ते बी नसेल तर सगळ्यात साधा सोपा काय? पापमोचणे. हे सप्तनद्याचे नाव घ्यायचे. सकाळी उठल्यानंतर गंगा, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी, सरस्वती ह्या नद्याचं स्मरण करून आपल्या जीवनाची सुरुवात. पाण्यानं मळ काढणं सोपं असतो, पण त्याला स्नान म्हणत नाही. राधानाथ महाराज, आपल्या राधागोविंद महाराज म्हणतात, कलियुग में सगळे कोणी स्नान करत नाही. तर महाराजांनी एका प्रश्न विचारला, कलियुगामध्ये स्नान का करत नाही? म्हणे पाण्यानं स्नान करणे शरीराचा स्नान होऊ शकेल, पण मनाचा पापाची मलिनता करायचा असेल तर तुम्हाला मंत्राचं स्मरण करून जेव्हा तुम्ही स्नान करता त्याला खरं स्नान म्हटलं जाते. म्हणून पहिल्या काळात किंवा मराठवाड्यामध्ये आज बी जुने लोक आहेत ना, ते पाणी वाटताना एकच म्हणतात, गंगा गोदावरी. माझे वडील पण, आई पण गंगा, गोदावरी, नर्मदा असं पाणी वाटतो. सप्तनद्याचं नाव घेऊ घेऊ पाणी वाटतात. सोपं आहे, अवघड काहीच नाही. ती भगवंताची शक्ती आहे. म्हणून ही गंगा करते, त्याला विष्णुपदी म्हटले जाते. त्याच्यानंतर भगवंताची आणखीन एक शक्ती आहे, ती म्हणजे तुळशी महाराणी. याला म्हणतात भक्ताचं पोषण करणारे. वृंदाय तुलसी देवाय प्रियाय केशव सच विष्णू भक्ती प्रतिदेवी सत्यव्रते नमो नमः. अशी वृंदादेवी काय? भक्ताचं. वृंदाय तुलसी देवाय. वृंदावन म्हणजे भगवंताच्या धामाचं नाव भगवंतानं काय ठेवलंय? वृंदावन ठेवलंय. स्वतःचं नाव ठेवलं नाही, राधाराणीचं नाव ठेवलं, पण भगवंताने आपले शुद्ध भक्त वृंदादेवीचं नाव ठेवलंय. आणि वृंदादेवीचं नाव किती येतं? असंख्य नाव आहेत. पण वृंदावन हे राधा कृष्णाला खूप आवडते. आज बी तुम्ही नंदगावला जेव्हा जाता ना, तर नंदगावच्या मागे वृंदाकुंड आहे आणि तिथे भगवंत नित्य निवास करतात. आणि राधाराणी वृंदावनाचे पक्षी कोण आहेत? पोपट आहेत. ते पोपट काय करतात की भगवंताने कुठं लीला केल्या पाहिजे त्या लील्याचा अरेंजमेंट करण्याचं डिपार्टमेंट, वृंदावनमधले छान छान लीला कुठं करायचं आहे, ते स्थान कोणतं चांगलं असेल, कधी करावं, काय करावं, याचं सगळं अरेंजमेंट कोण आहे? आजकालच्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतात? इव्हेंट मॅनेजर. तर ते वृंदादेवीने केलेले आहे. म्हणून भगवंताने तिला आपलं नाव दिले. म्हणून भगवंताला एवढी प्रिय आहे, जो तुळशीची पूजा करतो. म्हणून आपल्या वैदिक धर्मामध्ये का बरं तुळशीला रोज सकाळी पाणी प्रदक्षिण घातलेले? आचार्य त्याचं खूप डीप नॉलेज सांगतात. ते म्हणतात दिवसभर झाडू मारताना, स्वयंपाक करताना, दळण निवडताना, कपडे धुताना, चालताना, बोलताना कितीतरी जीवांची हत्या होती. पण ह्या जीवाच्या हत्येतून सुटण्याचा मार्ग कोणता आहे? कोणताच नाही आहे. तर तुम्ही जेव्हा तुळशी महाराणीला जल घालतात आणि तिला प्रदक्षिण घालतात, यानी कानेचे पापाने ब्रह्महत्यासारख्या पापातून मुक्त होऊ शकतात तुळशी महाराणीला पाणी घातल्यानंतर. बरं, पापाचं मुक्तच करतेच असं नाही, तर ती एवढं नाही तर भक्तीमध्ये जप करायचा असेल, तुळशीच्या माळावर जेवढं चांगला जप भगवंताला प्रिय आहे. आणि भगवंत
कोणाला स्वीकारतात? ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला स्वीकारतात. म्हणजे वृंदादेवी किती प्रिय. भगवंताला काही खायचं असेल तर तुळशीपत्र असेल तरच भगवंत स्वीकार करतात. तुमचे 56 भोग बनवले आणि तुळशीपत्र नसेल तर भगवंताचा स्वीकार करत नाही. तुमची भाजी भाकर असू द्या, पण त्या भाजी भाकरामध्ये तुळशीपत्र ठेवलं तर त्या भाजी भाकरीसुद्धा भगवंत स्वीकारतात. हे तुळशी देवी. म्हणून कंठीच्या तुळशीच्या माळा मी एक नेहमी सांगत असतो, सोन्याच्या माळा घातल्या तर चोर आकर्षित होते, सोन्याच्या माळा घातल्या तर चोर आकर्षित होईन, आणि तुळशीच्या माळा घातल्या तर कृष्ण आकर्षित होईल. तुम्हाला कोणाला आकर्षित करायचे तुम्ही ठरवा. म्हणून आपल्याकडे तुळशीच्या माळा घातल्या पाहिजे. आणि कंठी माळा आहे. तुळशीच्या माळा घातल्याचा फायदा काय? जेव्हा तुम्ही स्नान करतात ना, तर जेव्हा तुम्ही स्नान घालतात आणि ते स्नान घातल्यानंतर तुळशी महाराणीचं जेव्हा पाणी अंगावर पडतं ना, तर तुम्ही सगळ्यात पवित्र होतात. म्हणून आपल्याकडे प्रसादाच्या रूपामध्ये तुळशी महाराणी आतमध्ये जाते, बाहेरून सुद्धा तुळशी महाराणी. आणि तुळशी महाराणीचं एवढंच नाही तर ज्याच्या गळ्यात तुळशीचे माळा आहेत, भूत प्रेत डाकणी चटणी सामशाभूमी तुम्हाला कुठे भीती वाटत नाही, कारण साक्षात भगवंत रक्षण करतात. बाकी मग दोरे गंडे किंवा आणखीन पेट्या तावीत बांधायची गरज नाही. पण आपले मूर्ख हिंदू आहेत, तुळशीच्या माळा सोडून आपण सगळ्या त्या घालतो. तर हे भगवंत प्राप्ती भेटते. आणि कसे भगवत प्राप्ती होते? श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये जेव्हा चतुर्सकुमार आले भगवंताला पाहण्यासाठी, तर पहिल्यांदा चतुर्सकुमाराने काय पाहिलं? भगवंताच्या चरणकमलाच्या तुळशीचा सुगंध स्वीकार केला, तेव्हा भगवंताच्या सौंदर्याबद्दल, रूपाबद्दल, गुणाबद्दल ते आकर्षित झाले. ते निर्विशेषवादी होते, ब्रह्मवादी होते चतुर्सकुमार. पण जसं तुळशीचा सुगंध धारण केला तर ते लगेच भगवंताचे शुद्ध भक्त झाले. म्हणून आचार्य म्हणतात की ज्यांची भक्ती पवित्र, ज्याचं हृदय शुद्ध आहे ना, त्याला तुळशीचा सुगंध येतो. ज्याचं हृदय मलिनता असेल ना, तुळशीच्या बाजूला उभा राहा, त्याला तुळशीचा सुगंध कधीच येत नाही. तुम्ही वृंदावनला कधी गेलात ना, तर वृंदावनच्या तुळशीचा सुगंध येतो. का? कारण तिथे सगळे भक्तच भक्त आहेत आणि भगवंत बी आहे, भक्ती बी आहे. तर त्यामुळे तुळशी महाराणीचा सुगंध सहज येतो. आपल्याकडे तोडून सुद्धा येत नाही. का? तर वातावरण पण दूषित आहे, जे साधक पण ते दूषित आहे, आणि सेवा करणारे सगळे दूषित आहेत. मी काही ठिकाणी पाहिलं, लोक कपडे धुतात, साड्या कपडे त्याच्या खाली पाणी टिपकत राहतं तुळशी महाराणी. नाही, काही ठिकाणी स्विस्टँडच्या बाजूला ठेवतात, तुळशीचे पानं पाडताना पाय. जसं माझ्या घरीच मी पाहिलं, माझ्या आईला म्हटलं अरे एवढं तुळशी काढून टाक. ते नाही म्हणले वृंदावन छान दिसतं, कृष्णांना काही येतात ते वृंदावनमध्ये खेळायला. आता मी काय सांगू माझ्या आईला, हां, तर ती पायाखाली जाते. तर किंवा त्या तुळशी महाराणीच्या सावलीसुद्धा पाय ठेवणे, ती कृपा शक्ती, भगवंताचं पोषण करणारी शक्ती, हे आपण समजलं पाहिजे, ही भगवंताची. म्हणून आपण कधी पण सकाळ संध्याकाळ एक मंत्र म्हटला पाहिजे. कोणता आहे? वृंदाय तुलसीदेवाय प्रियाय केशव सच विष्णू भक्ती प्रतिदेवी सत्यव्रते नमः. हे वृंदादेवी तुलसी महाराणी काय? वृंदाय तुलसीदेवाय प्रियाय केशव सच. तुम्ही कोणाला प्रियाला असेल, विष्णू भक्ती प्रतिदेवी सत्यव्रते, तुम्ही विष्णू भक्ती प्रदान करणार आहेत. असं तुम्ही रोज रोज प्रार्थना म्हणून जेव्हा सेवा करता, आता सेवा करताना बरेच लोक पाणी असं भडभड वाटतात. आता तुम्ही बसलात आणि तुमच्या अंगावर कोण तांब्या वाटला तर चालेल का? नाही. पाणी कुठं वाटलं पाहिजे? मुळाला थोडंसं वाटलं पाहिजे सिच्युएशननुसार. नाही तर काही लोक नुसतं वर भरभर वडतात आणि सोडतात, तसं नाही त्याच्या. आणि काही लोक काड्याला चहा बनवायचा असं ना, अद्रक हे, तर वरबडायचं काम करतात. नाही, वरबडलं नाही पाहिजे. तुम्ही साक्षात तुळशी देवीला वरबडतात. म्हणून तुळशीला जेव्हा तुम्ही दल तोडतात किंवा दळ पाहिजे असेल, त्यासाठी एक मंत्र आहे. मी ते घेणारे सेशन मागं बोललो पण होतो, आता येणाऱ्या काळामध्ये ते घेऊया. तर तुळशीचे किती उपासना आहे, काय कोणते मंत्र त्याचं दिले, आणि हे तुळशी देवीची भक्ताचं पोषण करते. आणि शेवटची शक्ती भगवंताची, ती म्हणजे भूदेवी. जसं तुम्ही दक्षिण भारतात जाताना भूदेवी आणि श्रीदेवी. श्रीदेवी म्हणजे कोण? लक्ष्मी. आणि भूदेवी म्हणजे पृथ्वी. पृथ्वी कशी? पृथ्वीचा गुण काय? सहनशीलता शक्ती आहे, आपल्याला सहन करते. म्हणून पहिल्या काळामध्ये किंवा कोण्या संस्थेमध्ये एक मंत्र आहे, समुद्र वसते देवी पार्वतस्तनय मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्ये पादस्पर्श नमस्तुते नमस्मे. हे मंत्र रोज म्हणतो. काय म्हणतात?
ह्या मंत्रामध्ये काय, समुद्र वसने देवी. समुद्र वसने म्हणजे काय, लक्ष्मीचा जन्म कुठून झालेला आहे, भगवान विष्णू. तिघं देव नाही का सासवडले राहतात बरं. मला एकदा असंच मी प्रवचन ऐकवतो, म्हणे तिन्ही देवी, तिन्ही जे देव आहेत ना घर जावं आहेत. मला प्रश्न पडला, तिन्ही देव घर जावे कसं. म्हणे शिवजीची पत्नी कोण आहे, पार्वती. आणि पार्वतीच्या वडिलाचं नाव काय आहे, कोण, हिमालय. आणि शिवजी राहतात कुठं, म्हणजे कोण झालं, हिमालयाचा जावं झालं. लक्ष्मी कुठून प्रगट झाली, समुद्रातून झाली. आणि नारायण कुठं राहतात, क्षीरसागरामध्ये. म्हणजे नारायण कोण झाले, समुद्राचे, म्हणजे दोन्ही झालेले. म्हणजे तिन्ही देवता, ब्रह्माजी पण, हां म्हणजे घर जावायचे ते आपले देवता पण घर जावं. तर अशी पृथ्वी, मुद्दा म्हणजे काय इथं की ती देवी पर्वतस्तन मंडले आणि काय विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्व. म्हणजे तिथे पृथ्वीला काय म्हटलेलं आहे, विष्णू पत्नी म्हटलेलं आहे. म्हणजे पाऊल ठेवताना आपण कोणावर पाऊल ठेवतो, भूदेवर ठेवतो. आणि मग ती भगवंताची शक्ती, आणि ती भगवंत शक्ती काय करते, आपल्याला पालन पोषण करते. धरणीतून ती काय करते, आपल्याला सुंदर सुंदर मध देते, नाना प्रकारचे औषधे देते, नाना प्रकारचे व्यंजन देते, कसे धान्य देते, गहू तांदूळ ज्वारी बाजरी, त्याच्यापासून नाना प्रकारचे पदार्थ. त्याच्यानंतर मध गूळ साखर तूप सगळे ए टू झेड. मी कधी कधी विचार करतो, जे नास्तिक लोक असतात ना, एकाच भूमीमधून किती निघतात. म्हणजे शेतकरी एका नाल्याला पाणी देतो, पण नाल्याला एका मिरचीला जातं आहे आणि एक पाठ तो ऊसाला जातो. पाणी दोघांचं सारखंच आहे, पण एकाला मिरचीचं जो भेटते, एकाला ऊसाचं भेटते. पृथ्वीतून तुम्हाला टरबूज भेटतंय, खरबूज भेटतंय, काकडी भेटती, ए टू झेड पृथ्वी काय करते, तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रदान करते. म्हणून इथे जे पाहायला गेलं तर ते नाना प्रकारचे रस प्रदान करते. किती रस, नाना प्रकारचे, कडवट पण, गोड पण, तुरट पण, ए टू झेड जे काही असेल ती पृथ्वी. म्हणून ही भगवंताची शक्ती आहे. आणि म्हणून भगवंत या पृथ्वी देवीसाठी वरादेवशी किती अवतार घेतले भगवंतानं, एक नाही भरपूर अवतार घेतले. तर पहिला अवतार कुठे घेतला भगवंतानं, जेव्हा हिरण्याक्षा जेव्हा पृथ्वीला समुद्रामध्ये बुडवलं, तर भगवंत तिचं रक्षण करण्यासाठी कोणता अवतार घेतला, वराह अवतार घेतला. आणि काय केलं, आपल्या दातावर घेऊन तिला स्थापन केलं. आणि तिथून स्पर्श झाल्यानंतर पृथ्वीदेनं धरतीनं काय केलं, एका पुत्राला जन्म दिला आणि त्याचं नाव होतं नरकासूर किंवा भौमासूर. आणि तेच पृथ्वीचं एक्सपान्शन रूप कोण आहे, सत्यभामा. भूदेवी कोण आहे, सत्यभामा आहे. जेव्हा भगवंताला भौमासुराचा वध करायचा होता, तर भगवंतानं कोणाला सहारा घेतला, सत्यभामाचा सहारा घेऊन, कारण तुझी आज्ञा असेल तर मी याचा वध करू शकेल. आणि मग भगवंताने भौमासूर नरकासूराचा वध केला. दुसरं उदाहरण आहे भागवतामध्ये, कोणतं, जेव्हा पृथ्वी कंसाच्या अत्याचारानं दुःखी झाली होती, तेव्हा पृथ्वीनं गाईचं रूप घेतलं, ब्रह्माजीसोबत शिवजीसोबत कुठे गेली, श्वेतद्वीपावर गेली. आणि मग भगवंत गाईला जेव्हा पाहिलं, पृथ्वीला पाहिलं, तेव्हा भगवंत म्हटले, मी तुमच्यासाठी अवतार नाही घेणार, मी कोणासाठी अवतार घेईन, पृथ्वीसाठी घेईन आणि पृथ्वीचा उद्धार करेन. तर अशी पृथ्वीसाठी भगवंत स्वतः येतं, कारण भगवंताची ती प्रिय शक्ती आहे. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की ती आपल्या आध्यात्मिक भौतिक जीवनात तर सगळ्या गोष्टी ए टू झेड आपलं पोषण करते. म्हणजे जन्म आपला तिथूनच होतो आणि मृत्यू झाल्यानंतर तिच्याच सामिष्ट व्हायचं. आणि आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा आपल्याला ती सहन करण्याची शक्ती देते, सहनशीलते शक्ती. आणि सहन तर करतेच करते, पण त्या सहनशक्तीबरोबर सगळ्याचं पोषण करते. मग तो पापी असो, नास्तिक असो, आस्तिक असो, भक्त असो, अभक्त असो किंवा भक्त नसो, ह्या सगळ्याचं काम करतात. आपल्याला ह्या शक्तीपासून हे शिकलं पाहिजे. म्हणून वराहदेवची पत्नी आहे. तर हे सगळे ज्या शक्ती आहेत, किती शक्तीचं वर्णन केलं. पहिली शक्ती प्रकृती, दुसरी शक्ती दुर्गा, तिसरं काय आहे लक्ष्मी, चौथं सावित्री, पाचवं आहे सरस्वती, सहावं राधाराणी, सातवं काली, आठवं गंगा आणि नववं काय तुलसी आणि 10वं धरती. आणि एक राहिले ती शेवटची म्हणजे गाय. भगवंताला कशी प्रिय गाय,
भगवंताची ती शक्ती आहे. जेव्हा इंद्राचं गर्वहरण झालं होतं गोवर्धन लिहिल्याबरोबर, आणि गोवर्धनचं हरण झाल्यानंतर इंद्र घाबरत होता, मी कसं भगवंतासमोर जाऊ. तर इंद्रानं कोणाचा सहारा घेतला, सुरभी देवीला पहिले पुढे केलं, आणि मग भगवंत एवढे क्रोधित होते. पण जसं सुरभीला पाहिलं भगवंताने, भगवंताचा राग कसा झाला, शांत झाला, आणि मग भगवंताने इंद्राला माफ केलं. म्हणजे इथं शिकायचं गायीच्या रूपामध्ये इथपर्यंत नाही. भगवंताला जेव्हा आपण भोग लावतात ना, ते एक मंत्र म्हटलं जातं. कोणता मंत्र म्हटलं जातं? नम ब्राह्मणे देवाय गो ब्राह्मण हितायचे जगत हिताय कृष्ण गोविंदाय नमः. भगवंत दोन लोकांना नेहमी वाचवा येतात, एक म्हणजे ब्राह्मण आणि दो म्हणजे गो म्हणजे गाय. ह्या दोघांच्या रक्षणासाठी, आणि जे गायीचं रक्षण करतात ती गायीची शक्ती कामू नये. मी तुमचा शेवटचा प्रसंग सांगतो आणि प्रवचन एंड करतो. आपल्या नाशिक मंदिराच्या बाजूला एक जागा होती, ती मंदिराला घ्यायची होती. पार्किंगचा खूप प्रॉब्लेम्स यायचे, भांडण खूप व्हायचे, आणि प्रभूजी खूप परेशान होते, सगळं मॅनेजमेंट होते. ती जागा होती 3.5 करोडची. एवढे पैसे येणार कुठून? तर त्यावेळेस शिक्षाष्ट प्रभू सकाळी सकाळी एक प्रवचन ऐकत होते, आणि त्याच्यात राधानाथ महाराज सांगत होते की वाडा फार्म प्रोजेक्ट चालू करायच्यात परेशान होते. महाराज म्हटले काम करा, 2-3 गायी आणा, त्यांची सेवा करा, काही ना काही होऊन जाईल. त्या गायी आल्या, गायीबरोबर तो गोवर्धन विको विलेज आहे, तो एवढा प्रोजेक्ट उभारला, तो सगळ्यात सक्सेसफुली झाला. तर प्रभूजीने हे वाक्य DT-वरशिप करता करता ऐकलं, आणि त्यांच्या डोक्यात लगेच तूप पेटली. गोविंदान प्रभू सांगितलं वाड्याला चौकशी करा आणि एक गाय आणा. आणि मग तिथे सनत कुमार प्रभूला फोन केला आणि म्हटले हा एक गाय आहे, थारपारकर पांढरं शुभ्र गाय आहे, ती घेऊन या. आणि ती गाय आणली, तिची पूजा केली, तिचं नाव श्यामली आणि धवली ठेवलं. आणि मग आपलं जे लिंबाचं झाड आहे तिथं तिचे कोटा केला असेल तिथं ती ठेवायची. ठेवल्यानंतर तुम्हाला विश्वास येणार नाही, जी जागा घेणं अशक्य होती, 1.5 ते पावणे 2 महिन्यामध्ये 3.5 कोटीची जमीन मंदिराने घेतली. पैसा कुठून आला, कसा आला, कोणी आणला, कोणालाच माहीत नाही. प्रभूजीने एकच सांगितले की मदन गोपालसाठी ही जागा पाहिजे. आज तुम्ही ती जी जागा बघतात ना पार्किंगची, आता जी बिल्डिंग उभा राहिली ती समोरचं, ती केवळ 3.5 महिन्यामध्ये 3.5 करोड रुपये जमा झाले. म्हणून गाय ही काही साधारण नका समजू. दुधासाठी नाही ती गाय, किंवा शेणासाठी नाही, गवऱ्यासाठी नाही, तर तुमच्या भौतिक इच्छा पूर्ण करते. आणि भगवंताला आपल्याकडून अपराध झाल्याचा असेल, अपराध जरी झाला असेल, गायीची सेवा केली तर भगवंत पण अपराधाला माफ करतात. आणि भगवंताला प्रिय व्हायचं असेल तर भगवंत म्हणतात मला 2 प्रिय व्यक्ती, ते गाय आणि ब्राह्मण. गायीची सेवा केली म्हणजे भगवंत, गाय प्रिय, म्हणून भगवान कृष्णा सगळ्यात जास्त वेळ घातला वृंदावनमध्ये. तो कोणासोबत घातला? गायीसोबत घातलेलं आहे. तर अशा 10 शक्तीचा आपण आश्रय घेतला, आणि त्यावर खरी वास्तविक दुर्गाष्टमी किंवा ही नवरात्र साजरी होते. आणि ह्या आपल्याला कधी विसरता कामा नये. आपण यांचं नेहमी स्मरण केलं पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे, आणि भगवंताच्या भक्तीचं वरदान मागितलं पाहिजे. आणि ह्याच खरे वास्तविक नवरात्र उत्सव प्रामुख्यानं साजरा केला असं म्हणता येईल. नाही तर गेले, दांड्या खेळले, धांगडधिंगा केला, ड्रेस केलं, इकडं जरा थोबाडल रंगून इकडं तिकडं नाचले, दुर्गादेवी प्रसन्न होणार नाही. जेव्हा त्यांच्या इष्टदेवताची उपासना केली आणि त्याने सांगितलं, म्हणून दुर्गादेवीसमोर काय वाचायचं 9 दिवस माहिती आहे का? तुम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही, त्यांना काय वाटतं. मग दुर्गादेवीला आवडतं श्रीमद भागवताचा 10म स्कंद, विशेष करून कृष्ण जन्मलीला आवडते. आणि तुम्ही 10 दिवस त्यांच्यासमोर दुर्गा सप्तमी किंवा कृष्ण चरित्र वाचलं, कारण त्यांची इष्टदेवता आहेत, किंवा 10म स्कंद वाचला तर दुर्गादेवी जास्त प्रसन्न होते. म्हणून आपण ह्या नवरात्रामध्ये नुसता दिवा पेटवता, दिवा लावते सगळेजण, पण खरा दिवा भक्तीत लावा, आणि जो कायमस्वरूप भगवंतापर्यंत आपण पोहोचून जाऊ. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. कोणा काही प्रश्न, टीका, टिप्पणी?